नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन सकाळी सकाळी उठून बसतो आणि बायको अशी हाक मारत सायलीला बघू लागतो. तेवढ्यात शेजारी कॉफीचा कप ठेवलेला असतो आणि कॉफीचा कपा शेजारी एक चिठ्ठीसुद्धा ठेवलेली असते. पटकन अर्जुन कॉफीचा कप आणि ती चिठ्ठी घेतो. त्यामध्ये सायलीने लिहून ठेवलेलं असतं की तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या कॉफी लागते ना, मग ती कॉफी मी आणून ठेवली. त्यानंतर आता तुम्ही ती कॉफी प्या. पटकन अर्जुन खुश होत ती कॉफी पितो. पण त्या क्षणी आता कॉफी ही थंड झालेली असते आणि अर्जुन आता वेडवाकडं तोंड करतो आणि ती चिठ्ठी वाचू लागतो. सायलीने त्यामध्ये लिहिलेले असते की बहुतेक कॉफी थंड झाली ना, तर अर्जुन आता मान हलवतो. त्यामध्ये आता सायलीने लिहिलेलं असते की म्हणजे तुम्हाला वेळेपेक्षा उठायला उशीर झाला आहे असं दिसतंय. त्यामध्ये आता सायलीने लिहिलेले असते की मी जरा दुपारपर्यंत कुसुमताईकडे जाऊन येते, तुम्ही माझी वाट बघू नका. आता अर्जुन दचकतो आणि लगेच आता अर्जुन त्या चिठ्ठीचा किस घेतो. आणि इकडे आता प्रतापच्या गोळ्या काही सापडत नसतात. प्रताप म्हणतो की माझ्या गोळ्यांना योगा करायच्या अगोदर त्या कपाटात आणून ठेवल्या जातात, पण आज काही दिसत नाही. तेवढ्यात आता प्रताप म्हणतो बहुतेक सायली विसरली असेल. तेवढ्यात विमल म्हणते पण सायलीताई काहीच विसरत नाही आहेत. आणि प्रताप म्हणतो ते सुद्धा खरं आहे. तेवढ्यात काठी टिकीत पूर्णाई तिथे येते आणि म्हणते की अगं विमल, आज माझा काढा नाही दिला गं. विमल म्हणते की खरं तर काढा सायलीताई तुमच्यासाठी बनवते, मी फक्त तो तुमच्या खोलीमध्ये घेऊन येते. अर्जुन आता त्याचे आवरून वरून ते सगळं ऐकत असतो. सायली नाही तर किती प्रॉब्लेम झालेत हे आता अर्जुन समोर येते. विमल म्हणते पण आज सायलीताईंनी काढाच नाही बनवला तर? पूर्णाजी म्हणते का? विमल म्हणते ते नाही माहिती मला. प्रताप म्हणतो की कुणास ठाऊक, पण असं कधी होत नाहीये. आणि इकडे तन्वी, कल्पना सगळेजण सोफ्यावर बसलेले असतात. कानात हेडसेट घालून आता तन्वी व्हिडिओ बघत असते. तेवढ्यात अश्विन उठून येतो आणि अश्विन त्याचा चहाचा कप बघतो तर तो रिकामाच असतो. अश्विन म्हणतो की हे काय, माझी स्मोक टी कुठे? आणि हा कप तर रिकामाच आहे. तेवढ्यात तन्वी तो व्हिडिओ बघण्यात एवढी दंग असते आणि पटकन मोठमोठ्याने तो व्हिडिओ बघत हसू लागते. इकडे आता तन्वीला काय चाललं ना ते काही माहितीच नसतं. प्रताप, कल्पना, अश्विन सगळेजण आता तन्वीकडे बघतात. आणि तेवढ्यात अर्जुन खाली येतो. सगळ्यांकडे बघत म्हणतो की काय झालं, तुम्ही असे चेहरे पाडून काय बसलेत आणि आपण चुकीच्या माणसाच्या घरात आलो की काय असं वाटायला लागलंय. अर्जुन म्हणतो की तुमच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होत असते. अच्छा, म्हणजे तुमची मोठी सून घरात नाहीये म्हणून हे सगळं आहे का? कल्पना, प्रताप सगळेजण आता अर्जुनकडे बघू लागतात. अर्जुन म्हणतो की मला वाटतंय की त्यांनी तुम्हाला काहीच फरक पडत नसावा, कारण तुमच्यासाठी ती काहीच महत्त्वाचं काम करत नाही ना. अर्जुन म्हणतो नाही नाही, बरोबर आहे तुमचं, हे कारण तुमची धाकटी सून असेल, कारण तुमचे सगळे हट्ट काम सगळं व्यवस्थित करणारी हार्डवर्कर एक्सरसाइजर तुमची ही लाडकी सून प्रिया. आता तो व्हिडिओ बघत हसतच असते. नंतर आता अश्विन म्हणतो की माझं तसं काही फार अडलेलं नाही आहे, माझं फक्त स्मोक टीच राहिली. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की फक्त असंच का? त्यानंतर 1 मिनिट असे म्हणत अर्जुन आता देवी आईसमोर जातो आणि तिथे आता पूजेची काहीच तयारी केलेली नसते. सगळी ताटं रिकामी असतात. अर्जुन म्हणतो पूर्णाजी, अगं या वेळेला तर तुझी सगळी पूजेची तयारी झालेली असते, पण आज तर कुठेच काही दिसत नाही. पूर्णाईला सुद्धा आता धक्का बसतो. आणि आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे, तुमची मोठी सून असली काय आणि नसली काय, तिच्याशिवाय काहीच अडत नाही, बरोबर ना? आणि सगळे आता कल्पना, पूर्णाजी चेहरे पाडतात. अर्जुन आता पटकन कल्पनाचा हात धरत म्हणतो की मम्मा तू चल बरं माझ्यासोबत, आणि कल्पनाला आतमध्ये घेऊन जातो. पूर्णाई प्रतापला खुणावते आणि म्हणते काय? प्रताप म्हणतो मलाही नाही माहिती. इकडे आता किल्लेदाराच्या घरी नागराज आणि प्रतिमा हे नाश्ता करायला बसलेले असतात. सुमन त्यांना नाश्ता वाढत असते, पण प्रतिमाचं त्याच्याकडे काही लक्षच नसतं आणि प्रतिमा तिच्या जुन्या आठवणीत हरवून गेलेली असते. प्रतिमाला आता सायलीने आपल्याला कसं सुभेदारांच्या घरी आणलं होतं आणि पूर्णाजीने आपल्याला कसा चेहरा बघता क्षणी मिठी मारली, हे सगळं आता प्रतिमाला आठवतं. आपल्यासारखीच चिंचेची आमटी फक्त आपणच बनवू शकतो हे रविराजने सांगितल्यानंतर प्रतिमासारखी चिंचेची आमटी कशी सायलीने बनवली हे सगळं आता प्रतिमाला आठवतं. आणि एवढंच काय तर गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस सायलीने जे नैवेद्य म्हणजे मोदक बनवले होते ते सुद्धा प्रतिमासारखी हुबेहूब त्याची चव आपल्यासारखीच होती हे देखील आता प्रतिमाला आठवतं. सायलीच्या प्रत्येक सवयी आपल्यासारख्याच आहेत हे आता प्रतिमाच्या लक्षात आलेले असते. आणि आता रविराजने आपल्यासाठी आपण घरी आल्यानंतर कसा सोनचाफा लावला होता आणि ते रोपटं लावता क्षणी आता प्रतिमाला आठवतं. प्रतिमा पटकन आता त्या आठवणीत हरून जाते आणि त्यानंतर
आता मैपतने आपला कसा लाकडी टेंभ्याने आपल्याला जाळलं होतं, आपण कसं खोल दरीत पडलो होतो हे देखील आता प्रतिमाला आठवतं. पटकन प्रतिमा भानावर येते आणि शेजारीच असलेल्या सुमनला म्हणते की सुमन, आपल्या घरात काही जुन्या फोटोंचे अल्बम आहेत ना? सुमन म्हणते हो हो आहेत ना वहिनी. तर प्रतिमा म्हणते की ते जरा घेऊन येतेस का? सुमन म्हणते हो आत्ताच आणते. ते प्रतिमाचे बोलणे ऐकून आता रविराजसुद्धा अवाक झालेला असतो. आता प्रतिमाला हे अचानक का मागवलं आणि का आठवलं याचा आता रविराजसुद्धा विचार करू लागतो. इकडे आता अर्जुन आता कल्पनाला घराच्या बाहेर घेऊन येतो, पण आता तिथे कुठे रांगोळीच काढलेली नसते. कल्पना म्हणते अरे अर्जुन काय करतोयस? तर अर्जुन म्हणतो की बघ ना मॉम, आज रांगोळीसुद्धा काढलेली नाही. अर्जुन म्हणतो की दररोज आपल्या घरासमोर रांगोळी काढलेली असते, पण आज तर ती कुठेच दिसत नाही. अर्जुन म्हणतो की मॉम, मला वाटतं तुझी धाकटी सून दररोज रांगोळी काढते, पण आज नाही काढलेली, बरोबर ना? आता कल्पनाला बरोबर लक्षात आलेलं असतं रांगोळी धाकटी सून तन्वी नाही तर सायली दररोज काढत असते. आणि अर्जुनने एकदम बरोबर पद्धतशीररित्या ते कल्पनाला दाखवून दिलेलं असतं. अर्जुन म्हणतो की मॉम, मग याचा अर्थ एकदमच क्लिअर होतो. आत्तापर्यंत घरातली ही जे काही कामं, हे जे काही गोष्टी आहेत ना, आत्तापर्यंत तुझी मोठी सूनच हँडल करते वाटते, बरोबर ना? कल्पनाला सुद्धा आता काही बोलायला मार्गच उरलेला नसतो. इकडे आता मात्र एक मोठी घटना घडते. आता सुमन ही प्रतिमासाठी तन्वीच्या लहानपणीच्या फोटोचे खूप सारे अल्बम घेऊन येते. प्रत्येक फोटो आता बारकाईने प्रतिमा बघू लागते. रविराजसुद्धा आता प्रतिमा शेजारी येऊन बसतो. रविराज आता फक्त प्रतिमाकडे बघत असतो, तर प्रतिमा फोटो चाळत असते. आणि नक्की प्रतिमाचं चाललंय तरी काय असा विचार प्रतिमाकडे बघत आता रविराजच्या मनात येतो. नागराज मात्र संशयाच्या नजरेने आता फक्त प्रतिमा काय बघते याकडे त्याचे लक्ष लागलेले असते. आणि तेवढ्यात आता त्या फोटोकडे बघत रविराज म्हणतो प्रतिमा, तुला काही आठवतंय का हे फोटो बघून? रविराज म्हणतो हा फोटो बघते का प्रतिमा तू? माझ्या सासरीच्या मामाभावीचं लग्न होतं ना, त्यामध्ये आपण हा काढला होता. आणि त्यानंतर ही बघ आत्याची मुलगी असे म्हणत रविराज आता ते फोटो दाखवून प्रतिमाला काय आठवतं का हे बघू लागतो. आता रविराज म्हणतो की आठवतंय का काही? प्रतिमा आता रविराजकडे बघते आणि नकारार्थी मान हलवते. सुमन म्हणते की प्रतिमा वहिनी, अहो तुम्ही प्रयत्न करून तर बघा. प्रतिमा म्हणते की प्रयत्न तर करतेच आहे मी, त्यासाठीच तुझ्याकडून हा अल्बम मागवला, पण यातील प्रत्येक चेहरा मला अनोळखी वाटतोय. रविराज आता हादरतो. आणि तेवढ्या तिकडे अर्जुन आता कल्पनाला घेऊन पुन्हा घरामध्ये येतो. घरामध्ये येता क्षणी आता प्रताप म्हणतो की पण सायली आहे तरी कुठे? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ती कुसुमताईकडे गेली, येईल दुपारपर्यंत. आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो असं आहे तर. तेवढ्यात आता विमल म्हणते की चला तर मग मी आता नाश्त्याचं बघते. तेवढ्यात कल्पना विमलला थांबवते आणि म्हणते की विमल तू थांब. कल्पना आता तन्वीकडे बघते. तन्वी आता तो व्हिडिओ बघण्यातच मग्न असते. कल्पना आता तन्वीला हाक मारते आणि तन्वी म्हणते की हा हा. तर आता लगेचच तन्वी म्हणते की बोला ना आई काय झालं? तर लगेच कल्पना म्हणते की तन्वी ते नाश्त्याचं. तर तन्वी पटकन म्हणते की हो हो नाश्त्याचं ना, मला जाम भूक लागली आणि काय आहे आज नाश्त्याला? मी आता लगेचच असे म्हणत असताना अर्जुन ते ऐकतो आणि मोठमोठ्याने हसू लागतो. अर्जुन म्हणतो की बहुतेक आज ना सगळ्यांना नाश्ता न करताच बाहेर पडावं लागणार आहे. तर आता मात्र सगळेजण अवाक होतात. इकडे आता नागराज प्रतिमाला सांगतो की वहिनी, तू अजिबात ओळखण्याचा प्रयत्न करू नकोस आणि काही त्रासही करून घेऊ नकोस. डॉक्टरांनी तुला सांगितलंय ना, मेंदूला काहीच त्रास झाला नाही पाहिजे, असं करायचं नाही. तेव्हा तू काहीही आठवायचा प्रयत्न करू नकोस बरं वहिनी. तेव्हा आता उदास होत प्रतिमा म्हणते की म्हणजे मला आता इथून पुढे काहीच आठवणार नाही का? रविराज म्हणतो असं नाही आहे प्रतिमा, हे बघ तू ना आज यासाठीच अल्बम बघायला मागितले ना. रविराज म्हणतो हे बघ तुझी स्मृती परत येण्याची ही पहिली पायरी आहे असं आपण समजूयात. आणि रविराज म्हणतो की प्रतिमा तू अजिबात नको काळजी करूस. आणि प्रतिमा आता स्वतःच्या जीवाला खाऊ लागते. इकडे आता पूर्णाजी ही तन्वीवर खेकसते. पूर्णाजी म्हणते की तन्वी तू काय बोलतेस, तुला स्वतःला तरी समजतं का? आता पूर्णाई म्हणते लक्ष कुठं आहे तुझं तन्वी? रोज सकाळी आमच्या नेहमीच्या गोष्टी आम्हाला अजिबात शोधायला लागत नाहीत आणि आज ना आमच्या सवयीची आम्हाला एकही गोष्ट मिळत नाही आहे. याचं कारण सांगशील का तू तन्वी? तन्वीला आता काहीच कळत नसते. आणि आता तन्वी म्हणते की पूर्णाजी काय झालं, तुझी एखादी गोष्ट हरवली का? विमलला सांग ना, मग ती शोधून देईल तुला. आता मात्र पूर्णाजीचा राग अनावर होतो. इकडे आता मैपत हा पुन्हा दामिनीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि दामिनीने आता मैपतसाठी एनओसी तयारच करून ठेवलेली असते. तो एनओसीचा कागद
दामिनी आता महिपतकडे देते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही आता दुसरा कोणताही वकील बघा, माझ्याकडून मी तुम्हाला NOC दिली, तेवढ्यात आता मी तुमची केस लढणार नाही असे म्हणता क्षणी महिपत म्हणतो की अहो दामिनी देशमुखबाई, असं काही करू नका. तुम्ही जर अर्ध्यातच केस सोडून दिली तर माझ्यावर विष खाण्याची वेळ येईल. तेव्हा आता पटकन दामिनी म्हणते की ते खरं तर विष ना मी तुम्हाला द्यायला हवंय. आणि आता लगेच दामिनी म्हणते की तुमच्यामुळे आयुष्यातली पहिली केस मी हरणार आहे. तेव्हा आता महिपत म्हणतो की अहो, अजून विलासच्या खुनाची केस तशीच आहे ना, त्या हरीशच्या केसमध्ये तो अर्जुन जिंकला म्हणून काय झालं आणि त्याने काय फरक पडतो. तेव्हा आता दामिनी म्हणते त्याने काय फरक पडतो म्हणजे काल कोर्टाने सांगितलं महिपत सिक्रेची सुद्धा चौकशी करा. आणि दामिनी म्हणते की त्यावेळेस तुम्ही काय कुठे झोपला होतात का. तर आता लगेचच कोर्टाने सांगितलेला निर्णय आणि आपली कशी चौकशी करायची हे सगळं आता महिपतला आठवते. आता महिपत म्हणतो चौकशीचं वगैरे काय ते मला सगळं माहिती आहे, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मी ते सगळं बघतो. आणि आता दामिनी रागाने महिपतकडे बघते आणि म्हणते तुम्हाला जरासुद्धा लाज नाही वाटत का. या हरीश प्रकरणात तुम्ही बऱ्याचशा गोष्टींना माझ्यापासून लपून ठेवल्यात. आणि आता दामिनी म्हणते त्या पिंट्याला तुम्ही तुमच्या बिझनेसच्या त्या साईटवर कामाला ठेवलं आणि त्या पिंट्याला हरीश जिवंत आहे म्हणून मेसेजसुद्धा करायला लावलं. आणि इकडे आता दामिनी म्हणते की मग तुम्हाला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं. इकडे आता प्रताप हा तन्वीला म्हणतो की तन्वी, विमलला ना भरपूर कामं आहेत, तू जरा उठशील का आणि माझा योगा मेट मला शोधून देशील का. आणि आता तन्वी म्हणते बाबा मी तुम्हाला योगा मेट शोधून दिली असते पण मला हा व्हिडिओ बघायचा आहे. प्रताप आता डोक्याला हात लावतो. प्रिया म्हणते की विमलताईंना शोधायला सांगा, त्यांना जर वेळ नसला तर आजचा योगा मेट उद्या करा. मग पूर्णाजीला आता ते धक्काच बसतो. आणि तेवढ्यात आता लगेच अश्विन म्हणतो तन्वी तू उठ बरं, मला हॉस्पिटलला जायला उशीर होतो, मला माझी टी वगैरे सगळी काही माझ्या पद्धतीने तयार करून दे. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की स्मोक टी त्यात काय काय असतं. तर आता अश्विनसुद्धा अवाक होतो. प्रिया म्हणते मी एक काम करते, स्मोक टी बनवायचा ना व्हिडिओ शोधून काढते आणि मग तो व्हिडिओ मी तुला पाठवते. हात जोडतच आता पूर्णाजी म्हणते की झालं तर मग मला आता असं वाटतंय की तुला माझा काढासुद्धा बनवायला सांगायला नको. आणि पूर्णाजी हात जोडते. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की विमल मला माझा नाश्ता ना माझ्या बेडरूममध्येच पाठव, मी तिथेच बसून खाईल. आणि प्रिया जाऊ लागते. कल्पना सगळेजण आता अवाक होतात. आणि त्यानंतर मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता तन्वी तिचा आवरून महिपत आणि साक्षीच्या घरी येते. महिपत आता जाम वैतागलेला असतो. महिपत म्हणतो की आता मला स्वतः संपवावून टाकावंसं वाटतंय. प्रिया म्हणते की स्वतःला नाही, आता आपल्याला अशा एका व्यक्तीला संपवायचंय जी अगदी अर्जुनच्या जवळची आहे. तेव्हा आता साक्षी म्हणते कोण, म्हणजे अर्जुनची आजी किंवा आई काय. तर लगेच प्रिया म्हणते की सायली. आणि आता सायलीला संपवायचा आता प्रियाने महिपतला सांगितलेलं असतं आणि सायली इकडे कुसुमच्या घरी गेलेली असते. इकडे आता अर्जुन हा ऑफिसला गेल्यानंतर सायलीला मेसेजेस करतो, फोन करण्याचा प्रयत्न करतो पण सायलीचा काहीच रिस्पॉन्स येत नाही आणि सायलीचा फोनही लागत नसतो. तेव्हा सायली घरी आली की नाही असे बघायला अर्जुन पुन्हा ऑफिसमधून दुपारी घरी येतो पण सायली घरीही आलेली नसते. तेव्हा अर्जुन जाम घाबरतो. पुन्हा ही कल्पना, प्रताप सगळ्यांना अर्जुन म्हणतो की सकाळपासून सायलीचा आणि माझा कॉन्टॅक्टही झाला नाही आणि सायलीने मला फोनही केला नाही, मी मेसेज करतोय पण सायलीचा काहीच रिप्लाय नाही. पूर्णाजी म्हणते की पण तुझी बायको गेली कुठे. तेव्हा अर्जुन म्हणतो ते महत्त्वाचं नाही आहे. तर प्रिया आता दरवाजाच्या आडून सगळेजण कसे घाबरले त्याकडे लक्ष देते आणि प्रिया दरवाजाच्या आडून हसू लागते. आता सायलीला किडनॅप केलेलं असतं. तर आता अर्जुन सायलीला पुन्हा सोडून कसे सुभेदारांच्या घरी आणणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.